क्रीडा रसिक मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर आणि रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जुळलेले सगळे लाईव्ह प्रेक्षक या सर्वांचं रोहा तालुका प्रीमियर लीग या तिसऱ्या दमदार पर्वामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। क्रिकेटचा महासंग्राम या संपूर्ण रोहा तालुक्याची चर्चा आज रायगडभर राहिली आहे आणि रोहा तालुक्यातील प्रत्येक खेळाडू साता समुद्र पार जावा त्यासाठीचा पहिला प्लॅटफॉर्म पहिली पायरी अगदी रोह्याची रोहा प्रीमियर लीग आपण पाहतोय। चित्तथरारक सामना दोन्ही संघ अगदी आपण जर पाहिलं तर दुसऱ्या विजयाच्या पाठी आहेत। पहिला विजय आपल्या नावावरती केला आणि महत्त्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला टीम पाहायला मिळेल आई ससैवली तुलसी फायटर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आपण पाहतोय संजू दादा 11 खैरवाडी कोलाड। महत्वपूर्ण दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये सामन्याला सुरुवात टॉस जिंकलाय टीम आई ससैवली तुलसी फायटर या टीमनं पहिलाच बॉल तेजस नरे गोलंदाजीसाठी शॉर्ट फन लीगला खेळण्याचा प्रयत्न राहिला। तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल स्कोर कार्डवरती जोडली जाते। एकेरी धावेनं या मॅचला होईल सुरुवात। सलामीची जोडी खेळपट्टीवरती टीमचा कर्णधार मैदानावरती आला राज बिरगावले त्याच्या साथीला मागच्या मॅचचा हिरो अभि मेहतर 44 धावांचा तो वादळी खेळ आणि तदनंतर टीमला अगदी विजयाच्या उंच उंच शिखरांवरती पोहोचवण्याचं कामकाज ज्या खेळाडूने केलं तो अभि। पहिलाच बॉल अडवा बॅटने खेळायचा बॅटच्या अगदी वरती चेंडू लागला शॉर्ट स्क्वेअर लागला वाह सर्वाधिक कठीण झेल तिकडे सोपा केला अप्रतिम कॅच या मॅच मधील सर्वाधिक इम्पॉर्टंट कॅच पकडली गेली आहे। बॅटर आउट अभि मेहतर 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर। मध्ये आपण पाहिलं बॅटच्या टोला बॉल लागला ज्या वेळेला अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न पाय जागेवरती होते फक्त बॅटला पुढे आणलं त्याच वेळेला बॅट अडव्या बॅटने खेळत असताना अगदी बॅटच्या टोला लागल्यानंतर स्क्वेअर लेगला बराच काय बॉल हवेमध्ये त्याचा फायदा उचलला स्क्वेअर लेगच्या फिल्डरने आणि एक चांगली कॅच अशी कॅच मॅचवरती पकड करून देईल आणि ह्याची चांगल्या पद्धतीनं जाणीव खऱ्या अर्थानं खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आई ससैवली तुलसी फायटर या टीमला आणि त्याच दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू झाला। सन्माननीय सुभाजी इंगे साहेब इकडे उपस्थित राहतात त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। एक बॅटर बाद झाला एक धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ संपला। तेजस नरे मास्टर माइंड ऑफ रोहा अगदी हुशार चालक आणि त्याच वेळेला चांगल्या दर्जाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगल्या दर्जाची खेळी खऱ्या अर्थाने या खेळपट्टीवरती चालू आहे। 2 चेंडूमध्ये एक विकेट मिळाली एक धाव खर्च केली नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर नाव आहे दिवेश वाळंज। पहिला बॉल फेस करतील यावेळीचा बॉल टप्पा पडला बाहेर निघाला निघत असताना चेंडू मात्र आपण पाहतो अवंतर स्वरूपाची धाव देणारा एक एक्स्ट्रा रन व्हाईट बॉल स्कोर कार्डवरती प्लस 2 धावफलकावरती आपण पाहतो। शांत आणि संयमी सुरुवात पहिल्या सत्राची इकडे झाली आहे। पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता समोर येऊन एका जागेवरून खेळायचं होतं पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लॉंग ऑनला पकडले गेलेत। अजून एक विकेट अजून एक सफलता दिवेश वाळंज मैदानाच्या बाहेर। दिवेश वालन झाले ते सुद्धा मात्र आपण पाहिलं तर 0 या आकड्यावरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले। ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये अभि मेहतर खेळत होते त्यावेळेला तेही 0 या आकड्यावरती बाद होताना पाहायला मिळाले। मैदानावरती नवीन बॅट्समन दिवेश आले आणि तेही 0 वरती बाद झालेत। आता नवीन बॅटर मैदानावरती ज्यांनी RTPL सीझन 3 चा पहिला चौकार मारण्याचा बहुमान ज्यांना पटकवला अनिकेत भगत मैदानावरती।
षटक क्रमांक आपण पाहतो. पहिलं मार्गस्थ 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झाले. मॅचमध्ये रंगत वाढली, मॅचमध्ये रोमहर्षकता वाढली आणि निश्चितपणे 2 दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये आले ना की सामन्याला बघायला आणि त्याच वेळेला खेळायलाही प्रत्येकाला मजा येते. आमच्या प्रेक्षकांना हवीशी मॅच आता चालू झाली आहे. कारण की एका बाजूला संघ असा आहे ज्यानं 70 धावा या मैदानाच्या आतमध्ये बनवला, एका बाजूला संघ असा आहे ज्यानं 30 धावांच्या आतमध्ये समोरच्या टीमला थांबवलं. म्हणजे एकीकडे गोलंदाजी अटॅक चांगला आहे, एकीकडे बॅटिंग अटॅक चांगला आहे. मॅच चांगली बघायला मिळेल. फुल टॉस बॉल अडवा बॅटनं ऑन साईडला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा या मॅच मधील पहिला चौकार अनिकेत बाई 4. ते स्पष्ट करताना पाहायला मिळाले. ओ या वेळेला मात्र चांगल्या पद्धतीचा बॉल टप्पा पडला, हातभर वळण घेतोय. अगदी आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला, कळलंच नाहीये. इकडे मात्र डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. या गोष्टीसाठी ओळखले जातात, या गोष्टीसाठी संबोधले जातात तेजस नरे, मास्टर माइंड ऑफ रोहा. हा पॅच कशाबद्दल लागला गेला तर या खेळाडूकडे ती ताकद आहे. पुन्हा अडवा बॅटने खेळला, सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीचा अलगद फटका. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पार. धावा मिळतील 4. RTPL सीझन 3 चौकार. अचूकतेचा चेंडू पाहायला मिळाला. जुनेद गोलंदाजीसाठी आले. मागील मॅचमध्ये सुद्धा या खेळाडूंना प्रभावित केलं. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना संघाला पूर्णपणे एक मोठा दिलासा देण्याचं कामकाज त्यांच्या माध्यमातून केलं जातो. पहिला डॉट बॉल टाकला राज बिरगावले. येणाऱ्या कालावधीमध्ये काही आपण पाहिलं तर मागील दिवसामध्ये दुखापत झाली हाताला, पण टीमचं कर्णधार पद आहे. बॅटच्या टप्प्यात बोलला, माझ्या टप्प्यात आलं की मी कार्यक्रम करतोच, किती दुखापत झाली तरी मी खेळतोच. आणि अशा दर्जाचा फटका खेळत असताना 6 धावांसाठीचा हा षटकार. बॉल हवाई सफर लॉंग लेगला ठोकला. राज बिरगावलेनं A1 क्वालिटीचा 6.
करताना पाहायला मिळाले. याही वेळचा बॉल हा शरीरावरती आला बघा. तदनंतर इकडे लगेच कमबॅक जुनीत करताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 आहे. दुसरं षटक मार्गस्थ 24 धावा धावफलकावरती. 2 बॅटर आउट झालेत या महत्वाच्या क्षणी. दोन्ही बॅटर 0 वरती बाद झाले. एक जो दिलासा देण्याचं काम खरं ज्याने केलं ना त्याचं नाव अनिकेत बाईत राहिलंय. तो आला, त्यानं 2 चौकार खेळले, राजला विश्वास निर्माण करून दिला आणि आता राजच्या बॅटमधून 2 षटकार आले. आता टीम बॅलन्स झाली आहे. खेळी चांगल्या पद्धतीची चालू झाली आहे. समोरचा बॉल स्वतः बॅकफुटला आले, बॉलला फ्रंटला उडवला. आता रडार मध्ये येणारा चेंडू टायमिंग प्रॉपर केला, बॉलला उडवलं स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. जिकडे जाऊया मॅचच्या दिशेनं. 15.00च्या सरासरीनं बॅटिंग करताना धावा बनला. 2 षटकामध्ये 30 बॅटिंग करणारी टीम संजू दादा 11 खैरवाडी कोलाड. अप्रतिम बॅटिंग चालू आहे. राज आले, राज खेळले, राज राज्य गाजवताना बघायला मिळाले. आता अनिकेत समोर प्रणय कदम. पहिलाच बॉल हा ट्रॅकर आडवा बॅटनं. इकडे मात्र अनिकेत बाईत यांच्या बॅटमधून या मॅच मधील 3रा ब्लास्ट झाला आणि तो 3रा चौकार पाहायला मिळाला. अजून एक चौकार. मॅच मध्ये दमदार चौकार 3 त्यानं ठोकलेत. वैयक्तिक 12 वरती खेळतो. 4 चेंडूंचा सामना केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं. अगदी बॅटचा फेस ओपन केला, पहिलंच मन बनवलं. लॉंग लेगला खेळायचा फटका तसाच सजवला आणि तिकडे मात्र 4 धावा आपण पाहिल्या. याही वेळेचा बॉल शरीरावरती आला. बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाहीये. पुन्हा प्लॅनिंग तीच होती, फटका तोच खेळायचा होता, पण लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल स्कोर कार्ड वरती येते. बघा आता धावा येतात हे महत्वाचं. मग धावा कशाही येऊ त्या धावा येणं गरजेचं आहे. सिंगल डबल चौकार षटकार वाईड नो धावा येतात, धावा बनतात आणि आमच्या प्रेक्षकांची मनं जिंकली जातात. कारण की आज रोह्याचा प्रेक्षक दर्दी आहे. गर्दी केली आहे सकाळच्या 17 पासून. या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. धावा झालात 35. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मॅच चालू आहे 2 विनरमध्ये. पहिली मॅच दोन्ही संघांनी जिंकली आहे आणि आता एक मोठ्या विजयामध्ये, अगदी मोठ्या विजयाच्या शोधामध्ये हे 2 संघ. समोरचा बॉल होता, पंचांचा इशारा नो बॉलचा आला. नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण जर बोलतो तर चेंडू कसा कुठे चालला या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष आपल्याला द्यावं लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती निश्चित चेंडू पुन्हा नव्यानं पाहणार आहोत. सन्मान्य सचिनजी चाळके साहेब यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती साहेब आपले हार्दिक स्वागत आहे. यस आमचं पंचांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. डोळ्यामध्ये अगदी तेल टाकून ते मैदानात छातमध्ये उभे आहेत. अचूक निर्णय. फ्री हिटचा बॉल होता, मोठा फटका खेळायचा, पण त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये आणि इकडे मात्र आपण जर पाहिलं तर फ्री हिटच्या बॉलवरती लगेचच कमबॅक मैदानावरती राहिला. छत्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. 3रं षटक मार्गस्थ. बॉलिंग मार्क वरती प्रणय कदम कमबॅक करण्यासाठी बोलवलं गेलं. मागील मॅचचे ते हिरो राहिले. काय खेळ केला, अगदी बहरणारी गोलंदाजी राहिली.
हा ट्रॅकर त्याच्यावरती आक्रमण, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. राज बिरगावलेचा हल्ला, शिवरायांच्या तलवारी सारखा प्रहार, बॉल सीमा पार, षटकार. फटकेबाजी चालू आहे. मैदानाच्या चहू बाजूला बॅटिंग केली जाते. राज बिरगावले 10 बॉल 27, 10 चेंडूंचा सामना केलाय. 27 धावा ज्यांच्या बॅटमधून आल्यात. राज बिरगावले मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या पोहोचली या वाईटच्या सोबतीनं अगदी 43 या आकड्यावरती. बघा, कोण म्हणतं या मैदानावरती धावा होत नाहीत, कोण म्हणतं या स्पर्धेचा दबाव आहे, खेळाडू नीट खेळत नाहीयेत. ती मॅच पहिली होती आणि ते पहिलं सत्र सकाळचं होतं, ते सत्र पुढं पाठी गेलं आणि आता पुढे दुपारचं सत्र आलंय. आणि एकंदरीत जसं दुपारचं सत्र आता पुढे पुढे चाललंय, धावांचं रथीप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. कारण की एकंदरीत तिसरं षटक अद्याप चालू आहे. 43 धावात आणि मागील प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिलं 3 ओव्हरमध्ये 18 किंवा 20 धावा बघायला मिळत होत्या. YCC पिंगळसे संकेतजी देशमुख साहेब यांच्या वतीनं आपण पाहतो राज बिरगावला प्रत्येक षटकाराला 200 रुपये. ओ याही वेळेला चबराक लगावलीये, फटका फसला आणि तिकडे मात्र आपण पाहतोय काऊ कॉर्नरला पकडले गेले. सर्वाधिक मोठा धक्का, सर्वाधिक मोठी विकेट राज बिरगावले मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर राज बिरगावले यांनी आज दाखवून दिलं. आज त्यांना दुखापत झाली. एक मागील काही कालावधीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होती, आपण तो डायलॉग ऐकला होता की वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा नवानं बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र निश्चित संपतो. आणि म्हणूनच कठीण काळात स्वतःच्या मनाला सांगायचं की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. या सचिनजी चाळके साहेबांचा शुभ सन्मान आपण सागरजी भोबड यांच्या शुभ हस्ते सचिन साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती इकडे पार पाडतोय. यस, राज बिरगावले यांच्याबद्दल आपण म्हणत होतो, तिकडे ते मागील मॅच मध्ये थांबले, बॅटिंगलाच आले नाही आणि आता आले आणि अव्वल दर्जाचे 27 धावांचा खेळ केला. सर, एक चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकाचं, मी लक्ष वेधेन आमच्या पंचांचं. यस, एक विकेट गेली होती, त्या कारणानं वेळ खर्च व्हायला नको म्हणून ड्रिंक्स ब्रेक आपण लगेच घेतला. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, या मॅचच्या दिशेनं पुन्हा जोडूया. बंडीजी वारंगे साहेब इकडे उपस्थित राहतात, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आणि विनंती असेल साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. 3 फलंदाज बाद झाले, 43 धावा स्कोरकार्ड वरती पाहायला मिळतात. प्रणयला एक मोठी सफलता मिळाली, एक मोठी मासेही त्याच्या गळ्याला लागली आहे. गनिमी में कावा आखला गया, एक जालं सजवलं गेलं, त्याच्यामध्ये फसवलं राज बिरगावले यांना. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत देशमाने. रनवे मध्ये प्रॉब्लेम, थांबलेत, मागे जातील, पुन्हा नव्यानं काहीतरी घेऊन येतील या आशेनं पूर्णपणे आई ससैवल तुलसी फायटर ही टीम बघतीये. कारण की बऱ्याचशा आशा अपेक्षा आहेत प्रणय कदमकडून. सुभाषदादा इंगे यांचंही हार्दिक स्वागत RTPL सीझन 3 मध्ये. स्विच हिटचा फटका खेळायचा होता, अतिवेगाचा बॉल टाकला, पहिलंच बघितलं प्रणयनं आणि काही टर्न होतात, खोलात टाकला, फसवलं आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 संपुष्टात आला. 18 चेंडूचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 43. मी लक्ष वेधेन बॉलिंग करणाऱ्या टीमचं की आपल्याकडे वेळ नाही आहे. ड्रिंक्स ब्रेक याआधी आपण घेतला होता, आता कोणती टीम मिटिंग होणार नाही याच्याकडे लक्ष वेधेन. 43 धावा, एका बाजूला अनिकेत बाईत, एका बाजूला अनिकेत देशमाने. कोलाड विभागातील 2 दिग्गज खेळाडू आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये खेळतील. संजू दादा 11 खैरवाडी कोलाड. टीमची बांधणी चांगली आहे, टीम बॅलन्स आहे आणि चांगला खेळ आत्तापर्यंत संपूर्ण टीमचा राहिला, टीम वर्क चांगला.
जर असेल संघाची साथ तर होईल समोरच्या टीमवरती मात. हे ब्रीद वाक्य पाठीशी ठेवून मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ संजू दादा 11 खैरवाडी कोलाड टीमचा. सन्माननीय बंटीजी वारंगे साहेब यांनाही विनंती करतो पुन्हा एकदा आपण या साहेब व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये. आणि या समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत जुळले जातील आमचे ध्रुव खांडेकर खामगावचा एक गोड आवाज. आणि यस निश्चितपणे आपण जर पाहिलं तर अलंकारजी खांडेकर यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचाही एक गोड आवाज या मॅचमध्ये या येणाऱ्या षटकामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. बॉलिंगसाठी वैभव आलेत, अनिकेत स्ट्राईकला आणि त्यांच्या साथीला दुसरे अनिकेत बाईत आणि अनिकेत देशमाने चौथ्या ओव्हरचा पहिला. धन्यवाद हर्षल सर. सो शुरू करते इस मैच की शुरुआत. और 3 ओवर के बाद चौथी ओवर की लिस्ट 6 ओवर के बाद आधी इनिंग यहाँ पे खत्म हो चुकी है और यहाँ पे 4th ओवर स्टार्ट हो चुकी है. तो कमेंट्री शुरू करने से पहले छत्रपति शिवाजी महाराज और धावीर महाराज के चरणों में अपना सिर रख के अपनी कमेंट्री शुरू करता हूँ. जरूर अनिकेत देशमाने और अनिकेत भाई दोनों ही खतरनाक कोलार क्रिकेट एसोसिएशन के खतरनाक बल्लेबाज यहाँ पे क्रीज पे खेलते हुए देखते हैं किस प्रकार से अनिकेत देशमाने बॉलर वैभव का खात्मा करते. सो लेट्स गेट स्टार्टेड. अनिकेत देशमाने यही वो खिलाड़ी जो कल के संबे के ग्राउंड पे धुआंधार तरीके से खेल रहा था, शानदार छक्के और खतरनाक मेडन ओवर्स डाल रहा था. सो लेट्स गेट स्टार्टेड आरटीपीएल पे. सो अनिकेत देशमाने ऑन द स्ट्राइक, वैभव सेकंड बॉल ऑफ द ओवर. इस बार हवा में गेंद किस प्रकार गेंद के नीचे खुद गेंदबाज आते हुए अनिकेत देशमाने खतरनाक बल्लेबाज इस बार बैक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. मॅचची सिच्युएशन टर्न करण्याचं काम ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये राज बिरगावले खेळत होते त्याच वेळेला प्रणय कदम आले आणि त्यांनी घेतलेली ती विकेट त्या मॅचची स्थिती बदलली आहे. कारण की एकंदरीत पहिल्या 18 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 43 धावा होत्या. पुढे 2 चेंडू वैभवने फेकले, एकच धाव खर्च केली आणि की देशमानेसारखा महत्त्वाचा बॅटर बाद झाला. आता नवीन खेळाडू अगदी आपण जर पाहिलं तर तिसेगावचा महत्त्वपूर्ण बॅटर नाव आहे ऋतिक निवाते. यस सर, ये आपने बहुत सही बात की कि प्रणय कदम ने बहुत बड़ी विकेट राज बिरगावले जो ऑन दी फायर एक शेर की तरह पूरी क्रीज पे घूम रहा था और 4 साइड सारी तरह पे 6 लगा रहा था. सो प्रणय कदम बहुत ही वहाँ पे शानदार उन्होंने विकेट ली. और अब ऋतिक निवाते तीसरे गांव का खतरनाक बल्लेबाज फ्रॉम कोलार क्रिकेट एसोसिएशन. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट बॉल ऑफ द ऋतिक निवाते. इस बार ये डॉट गेंद बिंदी गेंद लगाते हुए वहाँ पे शानदार गेंदबाजी वैभव की तरफ से शानदार गेंदबाजी करते हुए अनिकेत देशमाने जैसा एक खतरनाक बैट्समैन उन्होंने पैवेलियन की ओर चलता किया. बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए वैभव फिर से एक बार ऋतिक गेंद खेलने के तैयार. अनिकेत बात के साथ थोड़ी सी डिस्कशन के बाद देखते हैं किस प्रकार से वैभव की इस अगली गेंद का समाचार लेंगे या फिर वैभव उसी प्रकार अपना दरारा जारी रखेंगे. देखते हैं किस प्रकार ये चौथी गेंद होती है. वैभव सामना करेंगे ऋतिक. इस बार फिर से एक बार बिंदी गेंद मगर की चक्कर से बचना नामुमकिन. पकड़े रखे हैं बार बार ऋतिक निवाते. समझ नहीं आ रहा है क्या करे. कंटिन्यूसली वैभव अपना दरारा क्लियर करते हुए. तो सर आपको क्या लगता है कि ऋतिक निवाते अगली इन 2 गेंदों में क्या अपनी उन 2 गेंद जो वो 2 गेंदें बिंदी हुई क्या उसका बदला ले पाएंगे? घ्यावं लागेल, निश्चितपणे मोठा फटका खेळावा लागेल. एकंदरीत धावा बनवावाच लागतील. येस फुलटोस होता, बॅट फिरवली आहे जरूर. बॅट बॉलचा संपर्क तेवढाच चांगला राहिला नाहीये. डिरेक्ट हिट, वा अप्रतिम डिरेक्ट हिट झाला आणि अगदी आपण जर तर डेंजर झोन कडे अनिकेत पळत होते आणि शेवटच्या क्षणी ही धाव गरजेची होती का हा प्रश्न मैदानाच्या बाहेर येईपर्यंत शेवटपर्यंत त्यांच्या मनाला कायम विचारत राहील. फलंदाज बाद झालेत. महत्वाची विकेट, महत्वाचा धक्का. अनिकेत बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. एक मोठा हिट झाला आणि शेवटच्या क्षणी फलंदाज बाद. कम ऑन डीजे.
अनिकेत बाइट और अनिकेत देशमाने दोनों बैक टू डगआउट होते हुए वैभव दोनों की विकेट क्या खतरनाक तरीके से ली है। अभी तक हुई 4 गेंदों में पहली गेंद पे 1 रन, फिर अनिकेत देशमाने की विकेट, फिर लगातार 2 बिंदी गेंदें जो ऋतिक निवादे ना खेल सके, और फिर वहां पे तेजस नरे खतरनाक कैप्टनशिप, पहली मैच भी जीते और सेकंड मैच में भी दिखा रहे हैं कि यस आई विल विन एंड आई विल क्वालिफाई। सो नाउ 5th बॉल एंड अनिकेत बाइट आल्सो बैक टू द पवेलियन बाय एन फैंटास्टिक हिट। Let's move ahead for the second last ball of the over. वैभव सामना करेंगे उसका भावेश ठमके, मैन फ्रॉम दैट आउट। फिर से एक बार इस ओवर की आपको बताना चाहूंगा जो तीसरी बिंदी गेंद आ चुकी है, बहुत ही खतरनाक गेंदबाजी कर रहे हैं और यहाँ पे ओवर की समाप्ति होती हुई स्कोर जा पहुंचा 44 रन 5 विकेट के नुकसान पर। और भावेश ठमके, अनिकेत देशमाने और अनिकेत बाइट, ये 2 प्लेयर ऐसे खतरनाक, ये 3 प्लेयर जहाँ पे भावेश ठमके इस गेंद पे बिंदी गेंद खा गए और वहीं पे अनिकेत बाइट अनिकेत देशमाने से खतरनाक बैट्समैन बैक टू द डगआउट हो गए। सो अब दोनों भी क्रीज पे, ऋतिक निवादे मैन फ्रॉम 30 से और भावेश ठमके मैन फ्रॉम डाटा अब क्रीज पे खेलते हुए। सो लेट्स गेट स्टार्टेड फॉर द सेकंड लास्ट ओवर ऑफ दिस इनिंग। और गेंदबाजी के लिए पहली मैच के मैन ऑफ द मैच प्रणय कदम। ध्रुव, एकंदरीत आपण पाहतोय या मॅचची स्थिती कुठे बदलली, जिकडे गोलंदाजीसाठी ज्यावेळेला प्रणय कदम आले होते राज बाद झाले 43 वरती आणि तिथून आपण पाहिलं 4थं षटक संपलं सुद्धा, पण धावा किती बघायला मिळतात तर 44 आणि बघता बघता मधल्या मध्ये 2 बॅटर बाद झाले अनिकेत आणि त्यांच्या मागे आपण पाहिलं तर दुसरे अनिकेत बाईत गेले। फिर से एक बार प्रणय कदम बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए प्रणय कदम ने जरूर राज बिरगावले का मार जरूर खाया, पर उसका जवाब भी उन्हें दिया और उन्हें डगआउट की ओर चलता कर दिया। फिर से एक बार उन्हीं के दोस्त ऋतिक निवादे को फिर से एक बार बिंदी गेंद लगाते हुए पहली गेंद डॉट। नाउ सेकंड बॉल ऑफ द ओवर। इस बार शानदार आप स्ट्रोक लगाते हुए लॉन्ग ऑन की तरफ गेंद को खेलते हुए 1 रन कंप्लीट, दूसरी भी कंप्लीट होते होते वहां पे लेग साइड के अंपायर की ओर अपील करते हुए, पर अपील ना हो सकी सच, और यहाँ पे कुल मिला के 2 रन आते हुए स्कोर जा पहुंचा 46 रन 5 विकेट के नुकसान पर। 2 गेंद हो चुकी है, बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए प्रणय कदम पहली मैच में भी शानदार गेंदबाजी उन्होंने की। 2 ओवर डाले, वहां पे 1 ओवर डाली और फिर बाद में इस ओवर में राज बिरगावले जहां पे स्कोर बहुत ज्यादा हो गया था, पर उसके बावजूद उन्होंने राज बिरगावले से खतरनाक पिराना मछली को भी जाल में फंसा लिया। और अब फिर से एक बार ऋतिक निवादे ऑन द स्ट्राइक, स्कोर जा पहुंचा 46। इस बार पीछे की ओर नो मैन लैंड में गेंद गिरती हुई, चारों के चारों फील्डर्स और चारों के बीच पे गेंद गिरती हुई और यहाँ पे मात्र 1 रन मिलेगी और 1 रन से स्कोर में बढ़े होती हुई स्कोर जा पहुंचा है 47 रन 5 विकेट के नुकसान पर। 3 गेंदों के बाद बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए प्रणय कदम, भावेश ठमके और ऋतिक निवादे जैसे खतरनाक बल्लेबाजों को वही के वही पकड़ के रखा है। पर देखते हैं, बहुत पेड़ की तरह उन्हें पकड़ के रखा है, पर यह ना भूले कि कितने भी बड़े तूफान आ जाए पेड़ कभी झुकता नहीं, ना कभी गिरता नहीं। देखते क्या उसी प्रकार छक्का मारा जाएगा या 4। इस बार ऑफ साइड की ओर वहां पे शानदार फील्डिंग और वहां पे भावेश ठमके बैक टू द पवेलियन। शॉट मारने के बाद कहीं ऐसा लगा मुझे कि ये बॉल तो बाउंड्री के बाहर 1 बाउंस की ओर से गई, पर वहां पे क्या शानदार फील्डिंग फील्डर की और शानदार कैच भावेश ठमके बैक टू द पवेलियन। कम ऑन डीजे। एक छोटंसं गोडसई गाव आणि त्या गोडसई गावातून जन्माला आलेला प्रणय कदम हा मोठा सितारा आज रोहेकरांची मन जिंकताना पाहायला मिळाला। एकंदरीत तो आला, त्यानं गोलंदाजी केली आणि त्यानं गोलंदाजीच केली नाही तर समोरच्या संघाला 4 मुंड्या चित केला आणि बॅकफुटवरती ढकलण्याचं काम केलं टीम संजू दादा 11 खैरवाडी कुलाट संघाला। आणि आई ससाईवाली तुलसी फायटर या टीमला एक मोठा दिलासा दिलाय त्यानं, ज्यावेळेला राजची विकेट घेतली, कमबॅक मिळवला आणि आता टीमला पूर्ण बॅकफुटवरती ढकललं। चांगली गोलंदाजी, काय सांगशील ध्रुव? जरूर इस गेंद के बाद जरूर मैं आपके सवाल का जवाब दूंगा।
वहां पे एक बार फिर से एक बार शानदार स्ट्रोक, फिर से एक बार लॉन्ग ऑन की ओर गेंद को लगाते हुए दोनों फील्डर्स, एक ने फील्ड किया और वहां पे ओवर थ्रो होता हुआ और वहां पे मात्र 1 रन, 2 रन सॉरी 2 रन, और 2 रन से स्कोर में बढ़े होती हुई स्कोर जा पहुंचा है 49। जी जरूर, आपने कहा कि गोडसी गांव का ये नया गेंदबाज प्रणय कदम हमारे सब रोहिकरों का मन जीत रहा है। ये बात आपने सही कही, सुबह से हम इस गेंदबाज को देख रहे हैं। फिर से एक बार, ओ माय गुडनेस, फिर से एक बार, इस बार थोड़ी सी वहां पे स्लिप में गलती होती हुई और वहां पे 22 की तरफ से 4 रन के लिए गेंद जाती हुई और 4 रन से स्कोर में बढ़े होती हुई स्कोर जा पहुंचा है 53 रन 6 विकेट के नुकसान पर बहुत ही शानदार गेंदबाजी करते हुए प्रणय कदम। जहां तक कि हम देखें तो यहाँ पे प्रणय की कोई गलती नहीं थी, शानदार उन्होंने गेंदबाजी की, फुल टॉस गेंद थी पर वो ऑफ साइड की तरफ थी, पर शानदार गेंदबाजी प्रणय कदम की, बहुत ही खतरनाक गेंदबाजी करते हुए, और जरूर देखा जाएगा कि प्रणय कदम इस मैच में किस प्रकार फिर से एक बार सुपरस्टार बनेंगे। 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 53 रन 6 विकेट के नुकसान पर। अब देखते हैं तेजस नरे कैप्टन किससे आखिरी की ओर थमाएंगे और क्या बिलो 60 इस स्कोर को रख पाएंगे। So let's get started for the last over of the first inning. So first ball of the Vaibhav to Rutik Niwate, man from Tise. Rutik Niwate सामना करेंगे वैभव। शानदार वहां पे गेंदबाजी करते हुए यहाँ पे 1 रन चुराने का धाड़स किया और वहां पे मात ऋतिक निवाते बैक टू द पवेलियन होते हुए ऑन द नॉन स्ट्राइकर रन, और जरूर रन ऋतिक ने स्ट्राइक लिया अपने पास और ऋतिक निवाते होते हुए बैक टू द पवेलियन, और इसी प्रकार वैभव को मिलती हुई पहली सफलता विकेट कीपर की तरफ से। कम ऑन डीजे। देखते हैं किस प्रकार से वैभव का इस लास्ट ओवर में समाचार लेंगे या फिर वैभव उसी की तरह अपनी गेंदबाजी जकड़े हुए रखेंगे। सामने रहते गेंदबाजी के लिए वैभव, यस जो कहा वही हुआ, शानदार गेंदबाजी करते हुए वैभव किसी को भी मतलब बैट और कोई कनेक्शन नहीं होने दे रहे। सर आपको क्या लगता है इन 4 गेंदों में क्या स्ट्राइक रोटेट होकर क्या दीपेश कदम स्ट्राइक पे आके कोई विकेट लगाएगा या फिर ऋतिक अपनी उसी बल्लेबाजी में विकेट लगा के इस मैच को किसी और मोड पे लेके जाएगा, 60+ लेके जाएगा, या फिर वैभव अपना दरारा काबू जाहीर रहेगा उसका दरारा। यावेळेला बघा धाव घेण्याचा मानस झाला, धाव घेण्याचा मोहच आवरला नाही आणि तिकडे विकेट मिळते। बघा ध्रुव आता मॅचची ही स्थिती अशी सांगते ना की एखादा पत्त्याचा बंगला उभा राहावा आणि तो उंच उंच जावा आणि एकदाच वेगानं हवा येवे आणि तो लडखडत खाली पडावा ना, तो पराक्रम या मॅचच्या माध्यमातून घडला गेला। पहिल्या 3 ओव्हरमध्ये 43, तदनंतर प्रोजेक्टेड स्कोर असा सांगत होता की जवळजवळ 80+ धावा बनतायत की काय, पण त्याच वेळेला प्रणय आला, त्यांना पुनरार्पण केलं आणि ज्या वेळेला पलटवार झाला ना या मॅचचा स्थितीच बदलली आहे। या सामन्याचं चित्र पूर्ण पलटून गेलं आणि लडकडत आपण पाहतोय 3 ओव्हरमध्ये होता धावा 43 आणि आता शेवटचं षटक चालू झालंय, धावा फक्त 53 आहेत। बात तो सही है सर, 2.5 ओवर में सिर्फ और सिर्फ 10 रन दिए हैं प्रणय कदम के उस मैच टर्निंग बॉल ने। राजवीर कौले की जहाँ पे विकेट गिरी वहीं पे ये पूरी मैच पिसक गई, और प्रणय कदम जरूर एक गेम चेंजर है इस मैच के, इस पहली इनिंग के तो गेम चेंजर वही है। देखते हैं बल्लेबाजी के लिए नया बल्लेबाज सुयोग बिरगावले, मैन फ्रॉम तीसे। अब दोनों भी क्रिकेट एसोसिएशन के खतरनाक बल्लेबाज सुयोग बिरगावले और दीपेश कदम क्रीज पे खेलते हुए, और इस ओवर की चौथी गेंद अब तक हम देखें तो अब तक वैभव ने पहली गेंद पे विकेट, सेकंड बॉल बिंदी गेंद और तीसरी विकेट। बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे हैं। फिर से एक बार वैभव सामना करेंगे उसका सुयोग बिरगावले। पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न राहिला, सरळ बॅटने प्रयत्नच केला गेला नाही, डायरेक्ट बॅट उलटी केली आहे, अंगलट आला। या वेळेला मात्र आपण पाहिलं तर सुयोग आले आणि आल्यानंतर क्लीन बोल्ड झालेत
अजून एक मोठी सफलता वैभव यांच्या नावावरती. बघा या संपूर्ण या मॅच मध्ये 10 बॉल टाकलेत, फक्त 2च धावात 1च धाव दिली आहे आणि 2 विकेट मिळाल्यात. अप्रतिम गोलंदाजी वैभव. क्या बात है सर. प्रवीणजी दुगाडे सर यांच्या वतीनं ध्रुव खांडेकर यांच्यासाठी कॉमेंट्री करिअरसाठी खूप सारा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. ते युट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा लाईव्ह आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार. थँक्यू सर. सो लेट्स मूव ऑन. दीपेश कदम ऑन द स्ट्राइक. इस बार फ्रंट आउट तेजस नरे चतुर चालाक एमएसडी किया दिलाते हुए और यहाँ पे दीपेश कदम बैक टू द पवेलियन. बहुत ही खतरनाक गेंदबाजी वैभव की तरफ से और अभी तक इस ओवर में देखा जाए तो अब तक 3 विकेट इस ओवर में आ चुके हैं. कम ऑन डीजे. संजू दादा 11 खैरवाडी कुलाड. धावा झाल्यात 55. 56 धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळते. बघा मागील पूर्णपणे सामन्यांचा विचार केला मागील 2 सामन्यामध्ये तर पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजी चांगली होत होती, पुढच्या 3 ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग होत होती. पण आता काय घडलंय, पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग चांगली राहिली आणि पुढच्या 3 ओव्हरमध्ये अगदी आपण जर बोलतो चांगली गोलंदाजी राहिली आहे, पलटवार झालाय. ही स्पर्धा मानाची आहे, ही स्पर्धा अभिमानाची आहे आणि अशा मानाच्या स्पर्धेमध्ये असा क्रिकेटचा खेळ जरूर होणार. अव्वल दर्जाच्या मॅचेस बघायलाच मिळणार आणि यस निश्चित इथे येणारे 36 चेंडू आणि आवश्यकता आहे 56 धावांची. 36 चेंडू 56 धावांची आवश्यकता. पूर्वार्धाचा खेळ थांबला आणि यस निश्चित आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज आमच्या समवेत जोडले जातील. प्रथमेश जी ठाकूर सरांचा आपण आवाज ऐकूया. थँक्यू.
आणि वेद पॉवर हिटर्स खाम टीमचे कॅप्टन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिकडे आपल्याला टॉस कंप्लीट करायचा आजच्या दिवसातील चौथी मॅच. स्ट्रॉंग बॉईज आणि वेद पॉवर हिटर्स खाम दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करून आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला टॉस कंप्लीट करायचा आहे. सन्माननीय बंटीजी वारंगे साहेब यांच्या शुभार्थानं आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. या बंटी दादांना विनंती करून आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि सचिनजी चाके साहेब यांनाही विनंती करून आपण या आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि आपल्या शुभार्थानं आपण टॉस कंप्लीट करूया. या टीम स्ट्रॉंग बॉईज स्वराज देवळे आम्ही तुमची वाट पाहतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यस, दोन्ही कॅप्टन इकडे उपस्थित राहतात. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. विजयाच्या शोधामध्ये खऱ्या अर्थानं हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. महत्त्वाची लढत खऱ्या अर्थानं या दोन्ही खेळाडूंसाठी असणार आहे. हॅलो, आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभाचे आपण टॉस. यस, पहिला कॉल राहील स्ट्रॉंग बॉईज टीमचा कॉल राहतोय. टेल कॉल झाला आणि टेल. यस, टॉस जिंकला स्ट्रॉंग बॉईज टीमनं. पहिल्या मॅचचा सुद्धा टॉस जिंकला होता. बॉलिंग केली, 70 धावा आल्या. त्या धावांचं टार्गेट खूप मोठं वाटलं. आता निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणच करू आम्ही. फिल्डिंग करायची आहे. मागील मॅचमध्ये 70 धावा बनवल्या होत्या. त्या धावा खूप साऱ्या वाटल्या. आता किती धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा निर्धार? 50-55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण का समोरचा संघ पण चांगला संघ आहे. सलमान दादा आहे, नयन दादा आहे, भास्कर आहे, जीवन आहे, सर्व चांगले प्लेयर आहेत. या मॅचमध्ये टीमकडून तुला काय अपेक्षा असतील? सर्वांनी 100% एफर्ट्स दिले तर सामना नक्की आपण जिंकू. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. आपण सलमान यांच्यासोबत जुळतोय. आपण पाहतोय आताही पहिली बॅटिंग करायची. मागील मॅचमध्ये बॅटिंग झाली नाही. आता टीमकडून काय अपेक्षा आणि किती धावांची टोटल आम्हाला बघायला मिळेल? जास्तीत जास्त मारायचा प्रयत्न करू. गेल्या मॅचेत जर आमचा बॅटिंग ऑर्डर चांगली नाही झाली, या मॅचेत प्रयत्न करू चांगला खेळायचा. यस, खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या मान्यवरांना विनंती करू आपण व्यासपीठावरती आसन व्हायचं. यस, या मॅचचा टॉसचा एक फोटो होईल. आणि यस, चालू मॅच चालू आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रथमेश ठाकूर यांच्याशी जोडूया. थँक्यू. थँक्यू सो मच हर्षल मुंडे, आपला मनपूर्वक आभार. एक लहान समालोचक आमच्यासोबत जोडले गेले आहेत जे खामचे आहेत. खरं तर हिंदी भाषक समालोचक आहेत ध्रुव खांडेकर. अगदी वयवर्ष 15 असेल, 15 ते 16 वयवर्षात असं असेल, पण हिंदी भाषेवरती सुंदर प्रभुत्व त्याने मिळवलं. खूप छान समालोचन करतो. पहिल्याच बॉलवरती या मॅचची प्राइजलेस विकेट मिळाले, या मॅचची गोल्डन विकेट मिळाले. आणि खरं तर तेजस नरे हा 0वर बास झाला आहे. त्यामुळे कुठेतरी या मॅचमध्ये आता वेगळा दबाव आई सासाईवाले तुळशी फायटर्सच्या संघावर असणार आहे. गतवर्षी तेजस नरे पहिल्या मॅचपासून अंतिम सामन्यापर्यंत अतिशय दर्जेदार खेळत होता, पण यावर्षी काय घडलंय तर पहिल्या दोन्ही मॅचमध्ये तो असफल राहिला. यापूर्वीच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधनं वैयक्तिक अवघ्या 2 धावा आल्या आणि या मॅचमध्ये हर्षल आता 0वर बास झाला. तो फलंदाज तेजस. न्यू बॅटर इन प्रियेश पवार मैदानामध्ये दाखल झाला. पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळेल का? यापूर्वीच्या मॅचमध्ये आपण पाहिलं जेव्हा आई सासाईवाले तुळशी फायटर्स टीम पहिले बॅटिंग करत होती, खरं तर दुसऱ्या डावात माफ करा वेद पॉवर हिटर्स खांब या संघाविरुद्ध, तेव्हा मात्र आपण पाहिलं तर प्रमोद मायटी मडवीचा जबरदस्त शो आपण पाहिला. 14 षटकारांची आतिषबाजी. नयन जोशीच्या विरोधामध्ये त्याची डॉमिनेटिंग बॅटिंग आपण पाहिली. आमच्यासोबत पुन्हा एकदा ध्रुव जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. ये ध्रुव, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत हमारे कॉमेंट्री बॉक्स में. थैंक यू सर. सो लेट्स गेट स्टार्टेड अगेन. प्रियेश नए बल्लेबाज, और जहाँ तक कि हम देखें कि तेजस नरे बहुत ही खतरनाक बल्लेबाज, लास्ट टाइम के डिफेंडिंग कैप्टन है, वो चैंपियन है इस पर दूसरे पर्व के. पर इस मैच में अनिकेत देशपाल खतरनाक गेंदबाज. एक 6 मारू दो, अरे एक तर मारू दे. तर चला, कॅश प्राइज असेल अथर्व तावडे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा पारितोषिक. आई सासाईवाले तुळशी फायटर्सच्या फलंदाजाने मात्र 3 षटकार जर लगावले बॅक टू बॅक तर 1000 रुपयांचं पारितोषिक. पुढचा बॉल हा साईडला पुल करायचा होता, बॅटची एज लागल्या. शॉर्ट फाइंडिंगमध्ये बॉल ट्रॅव्हल झालेला तुला पाहायला मिळेल. ध्रुव, काय सांगशील? पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आणि या मॅचची प्राइजलेस विकेट. गतवर्षीचा चॅम्पियन संघ राहिला आहे सासाईवाले तुळशी फायटर्स आणि खरं तर संघाचा तारणहार स्वतः कर्णधार सध्या डगआउटमध्ये. निखिलजी सुरवे यांच्या माध्यमातून प्रियेश पवारला प्रत्येक षटकारासाठी 100. सो अगेन प्रमोद मळवी खतरनाक बल्लेबाज.
लास्ट मैच के खतरनाक बल्लेबाज है वो, और यहाँ पे शानदार गेंदबाजी करते हुए ब्लॉक होल में गेंद को लगाते हुए, और यहाँ पे बिंदी गेंद आती हुई। जैसे कि आपने मुझे पूछा कि तेजस नरे एक बहुत ही गोल्डन विकेट जो कि अभी डगआउट में है, वो लास्ट टाइम के डिफेंडिंग कैप्टन है, उन्होंने इसी टीम को जिताया था आरटीपीएल में। पर फिर से एक बार हम देखेंगे अनिकेत देशमान ने खतरनाक गेंदबाजी करते हुए सबसे पहले कैप्टन को डगआउट में भेज दिया। देखते हैं किस प्रकार प्रमोद मडवी अपनी बैटिंग से अनिकेत देशमाने का समाचार लेंगे। और अभी तक हुई इन 5 गेंदों में हमें ये देखने को मिलता है कि पहले गेंद पे जरूर रन विकेट आई, पर उसके बाद में एकदम ऐसी स्लो शुरुआत की है सर, और वहाँ पे इन 2 गेंदों में सिंगल रन, और बाद में उसे सेकेंड बॉल पे 1 रन, और फिर बाकी की 2 गेंदें कंटिन्यूसली बिंदी गेंद डालने के बाद इस 5th बॉल पे कहा जाके 1 रन आई है, और नाउ ऑन स्ट्राइक प्रियेश पवार। डेफिनेटली सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे। ऑन साईडला बॉल आहे, पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळाली। स्क्वेअर लेगवरून पहिला टप्पा घेत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्रीला यायचा बाहेर। संयमाचे बांध तोडणारा संघर्षाचा हा संघर्षमय चौकार आपल्याला पाहायला मिळाला। षटक पहिल्या षटकाखेरीस 6 धावा बॉल चॉईस करण्यासाठी यायचंय। चला नेक्स्ट मॅच फलकावरती ज्या प्रकारे सुरुवात झाली होती ध्रुव, पूर्णपणे असं वाटलं की सध्याच्या घडीला मॅचमध्ये डॉमिनेट करण्याचा प्रयत्न खरं तर संजू दादा 11 खैरवाडी कोलाट संघानं आई सासाईवाले तुळशी फायटर्सला केला, बट त्यानंतर कुठेतरी संयमाचे बांध तोडले। शांत सुरू असलेला खेळ विस्कटला, प्रियेश पवारने चौकार ठोकला। बात सही है सर। नाउ लेट्स सी सेकेंड ओवर की शुरुआत करने के लिए आते हुए भावेश ठम के मैन फ्रॉम द हटाव, जो कि हमने पहली ओवर में देखा। अनिकेत देशमान ने बहुत ही खतरनाक गेंदबाजी करते हुए 6 रन दिए उन्होंने, और वहाँ पे सिर्फ 1 विकेट ली। सो लेट्स गेट स्टार्टेड फॉर द फर्स्ट बॉल फ्रॉम भावेश ठम के। सामना करेंगे उनका प्रमोद मडवी। यस, भावेश ठमके नामक गोलंदाजाने जेव्हा तो पहिल्या मॅचमध्ये खेळत होता तेव्हा देखील स्ट्रॉंग बॉयज विरुद्ध खूप सुंदर आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याचे आपण पाहिले। आणि ॲज अ बॉलर तुमच्याकडे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य असणं भरपूर महत्त्वाचं आहे। ऑलवेज रिमेंबर सी इन क्रिकेट ऑलवेज स्टँड फॉर कन्सिस्टन्सी, अँड जर तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असेल तर मात्र नो डाऊट ॲज अ बॉलर तुमचं करिअर भरपूर लेंदी मोठं होईल क्रिकेटच्या विश्वामध्ये। फास्ट बॉलरची लाईफ भरपूर कमी असते असं म्हणतात, पण जर सातत्यपूर्वक तुम्ही गोलंदाजी केली तर मात्र कोणताही फलंदाज तुम्हाला मोठे फटके खेळू शकत नाही। खरा बॉलचा समाचार घेणं, चांगल्या बॉलला सन्मान देणं हाच खेळ क्रिकेटचा आहे। निखिल दादा सुरव्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक प्रियेशसाठी, आणि खरं तर प्रियेशने एक चौकार लगावला। षटकार येणं अद्यापही बाकी। या मॅचमध्ये आतापर्यंत एकच चौकार आला, तो प्रियेशच्या बॅटमधनं। यस सर। सो अभी तक तो सिर्फ 8 रन हुए, और उसमें से आधे रन जो है वो प्रियेश ने किए, जहाँ पे वो 3 गेंदों से खेल के 6 रन उन्होंने बना चुके हैं। सो लेट्स सी इस तीसरी गेंद पे क्या होता है। कैसे कोई विकेट आएगी, कोई विकेट लेगा, या फिर एज यूजुअल एक सिंगल डबल लगेगी। इस डेफिनेटली जरी मोठा फटका आला नाही तरी सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे। मॉडर्न डे क्रिकेट आपण पाहतोय, पण यावेळेस बॅकफुटला पॉवर जनरेट केली आणि पॉवर पॅकेट तुम्हाला पाहायला मिळाला। बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीला आहे बाय एंड टू द क्राउड, अँड इट्स अ मॅसिव्ह सुपर 6। निधी संघासाठी तर प्रमोद खेळतो ग्रामीण क्रिकेट, पण आज मात्र रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये त्याने इम्प्रेस केलं, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील नक्कीच त्यानं पहिल्या षटकामध्ये एक विस्फोटक सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती। या मॅच मध्ये सुरुवातीला थोडा शांत राहिला, पण आता मात्र त्याने हात खोललेत, षटकार आलाय। जी एकदम सही बात सर, जिसे धीरे धीरे चलना आता है।
दैट्स अ रिवर्स शॉट, स्विच हिट और यहाँ पे 1 बाउंस लगातार जाता हुआ चौथा 4 रन और यहाँ पे शानदार बल्लेबाजी करते हुए प्रमोद मडवी कमोंडी से। अपनी बिंदी गेंद डाल के ये प्रूव करेंगे कि मैं नहीं डरा, मैं तो इसे हुका के रहूंगा। येस डेफिनेटली कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न करायला हवा भावेश टमके एक चांगले गोलंदाज आहे आणि बराच अनुभव त्यांच्याकडे देखील आपल्याला पाहायला मिळतो. सो कुठेतरी इथनं चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चला मॅच बॉल आलाय, मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे, लक्ष द्या. धावसंख्या 18, तेजस 8.77 ची सरासरी तुम्हाला प्रति षटकामागे राखायची आहे. सध्याच्या घडीला 1.4 षटकांचा काही संपन्न झाला आणि 18 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पण जी 1 विकेट गेले ती मॅच प्राइसलेस विकेट होती. खरं तर भावेश प्रमोद साठी आणखी एक, तुम्ही आता दिवसभर शॉर्ट ऑफ लेन टाकत राहा आणि प्रमोद तुम्हाला दिवसभर मारू शकतो. पण यावेळेस फिल्डिंग भरपूर सुंदर तुम्हाला पाहायला मिळेल. दर्जेदार नेत्र दीपक क्षेत्ररक्षण. डीप मध्ये आपण पाहिलं भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. बाईतला आपण तिथे पाहतोय अनिकेत बाईत प्रचंड वेगाने पोहोचला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहिला रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तर आपल्या खेळाचा रोहा तालुक्याचा आणि रोहा तालुका प्रीमियर लीगचा दर्जा वाढवतोय. ओके सर, लास्ट बॉल ऑफ द ओवर भावेश टमके. इस बार वहां पे गैप में खेलने का पूरा प्रयास और वहां पे मात्र 1 रन दिवेश वाणस्कन के नीचे और मात्र यहाँ पे 1 रन. शानदार रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच में और स्कोर जब पहुंचा 21 रन 1 विकेट के नुकसान पर, जहां पे हमारी प्राइसलेस गोल्डन विकेट तेजस लहरे की थी. येस डेफिनेटली 2 षटकांचा काय संपन्न झाला. 21 धावा धावफलकावरती. ध्रुव भरपूर सुंदर समालोचन करतो आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. नौका समालोचक आहेत आणि खरं तर हिंदी भाषेत समालोचन करणं सोपं नसतं आणि तरी देखील आपल्या खांब विभागातील नौका समालोचक सुंदर समालोचन करतो. आणि 21 धावा झाल्या ध्रुव धावफलकावरती. 1 विकेट मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता समीकरण बदललंय. येणाऱ्या 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी आता गरज असेल 24 चेंडू, माफ करा, 24 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. 24 चेंडू आणि 35 धावांचं हे समीकरण आहे. Yes sir. So now new bowler for the bowling अनिकेत देशमाने once again. So let's see, पहली ओवर में जरूर उन्होंने 6 रन दिए और वहां पे तेजस ने की पहली बॉल पे विकेट ली. सो अब देखते हैं इस तीसरी ओवर में किस प्रकार से अपना योगदान अपनी टीम को देंगे. So let's see, ball get started. अनिकेत वरती मात्र जरूर नजर असणार आहे आणि काहीतरी अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरावरती स्माइल आहे प्रमोदचा, त्याला माहिती आहे एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खरं तर मॉडर्न डे क्रिकेट म्हटलं की अनऑर्थोडॉक्स क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं, इम्प्रोवाइज स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे गोलंदाजांनी देखील बदल आणल्यात, व्हेरिएशन्स आणल्यात. 6चे 6 चेंडू विविधतेने तुम्हाला पाहायला मिळतात. बदल ही काळाची गरज आहे, त्यामुळे गोलंदाजांनी स्वतःमध्ये बदल करून घेतलात. पहिला डॉट आला, दुसरा कोलात टाकलाय. यावेळेस ऑन साईडला बॉलला डीपमध्ये लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षकाला मिड ऑनपर्यंतचं अंतर कापावं लागलं. त्या दरम्यान एक सिंगल मिळाली. अनिकेतच्या विरोधामध्ये कुठेतरी शांततेत क्रिकेट सुरू आहे. जी जरूर, जैसे कि आपने कहा कि बहुत ही शांति से उनकी ओर खेल के निकाल रहे, क्योंकि बैट्समैन प्रमोद मड भी जानते हैं और प्रियेश पवार भी जानते हैं कि किस प्रकार से अनिकेत देशमाने एक खतरनाक शेर है और उसकी गेंदबाजी में 6 मारने का प्रयास करना बहुत ही रेयर है. अगर 6 मारने का प्रयास किया तो भी बहुत ही कम संभावना है कि वो गेंद सीधा सीमा रेखा के बाहर जाए. अनिकेतच्या विरोधामध्ये सध्या
शांततेत फलंदाजी करता पण जास्त काय शांत राहू शकत नाहीये. पवा की पावर मैदान के अंदर ताकदीशी फेकून दिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओव्हर द लॉंग ऑन. दॅट्स अ मॅसिव्ह फ्रॉम बॅट ऑफ पवार. इट्स अ यूज्ड सिक्सर. निखिल दादा यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक प्रियेश पवारला आपण देणार आहोत. प्रति षटकासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि आई सासाईवाले तुळशी फायटर्स टीमसाठी आपण पाहिलं बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी अथर्व तावडे दादांच्या माध्यमातून देखील 1000. सो लेट्स सी नेक्स्ट बॉल. इस बार जरूर पिछली गेंद में 6 मारने के बाद फिर से एक बार शांति से गेंद को खेल के निकाला है, क्योंकि उन्हें पता है, उन्हें जरूर रन बोर्ड में पढ़ा है उन्होंने कि अति घाई संकटात नहीं. इसलिए अब आधा स्कोर तो क्लियर हो चुका है सर, क्योंकि आप देख सकते हैं कि 56 उसका हाफ 28 जो कि अभी तक क्लियर हो चुका है. और 29 होने के बाद एक विकेट गिर चुकी है तेजस नरे की. पर ऐसा बैट्समैन ने दिखाया नहीं. प्रियेश पवार और प्रमोद बड़वी ने दिखाया नहीं कि हमें तेजस नरे विकेट गिरने के बाद भी हम गोखला नहीं गए हैं. हम दोनों भी अपने दम के ऊपर ये मैच निकाल सकते हैं. नेक्स्ट बॉल हाफ ट्रैकर गेंद सीधा सीमा रेखा के बाहर. हाफ ट्रैकर गेंद लॉफ्टेड शॉट षटकार. युवा समालोचक आहेत, हरकत नाही, खूप सुंदर समालोचन करतात. आणि अगदी कमी वयामध्ये असे मोठे प्लॅटफॉर्म जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा मात्र एक वेगळी संधी तुमच्याकडे असते प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची. खरं तर 2018 साली मी समालोचन सुरू केलं तेव्हा मात्र हर्षल असे कोणतेही मोठे प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाले नाही लगेच. बराच संघर्ष करावा लागला. त्या सुरुवातीच्या काळामध्ये लहान लहान स्पर्धा आम्ही कव्हर करायचो. पण थ्रू खरंच मॉडर्न डे क्रिकेट आहे, बराचसा सुविधा तुमच्यासाठी आहेत, डीजे सिस्टीम वगैरे भरपूर सुंदर आहे. आणि कौतुक आहे तुझं, खूप चांगलं समालोचन करतोय. 3 षटकांचा कॅच संपन्न, 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 34 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर. ड्रिंक्स ब्रेक पाहण्याची तहान आता मात्र मैदानामध्ये भागवली जाते. पण आता येणाऱ्या 3 षटकामध्ये 7.33 सरासरीने धावांची तहान भागवायची आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण घेऊया, छोटासा डीजे ब्रेक. आवरला आणि सध्या देखील तेच पाहायला मिळत आहे. टॉप ऑर्डरवरती तर एखाद्या खेळाडूवरती तुमचा संघ जेव्हा पूर्णपणे निर्भर नसतो तेव्हा इतका चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळतो. पहिली विकेट लवकर गमावल्याच्या नंतर देखील या दोन्ही फलंदाजांनी जबाबदारीनिशी खेळ केला. प्रमोद बॅट ऑन स्ट्राईक. सुयोग चुकीचा एंडवर थ्रो झाला आणि पाहता 2 धावा पूर्ण झालात. या दुहेरी धाव्याने धावफलकामध्ये भर होते. धावसंख्या 36 वर. आता येणारे चेंडू शिल्लक 17 आणि 17 बॉल मध्ये करायच्यात 20.
जरूर देखा जाएगा सर कि इन 17 गेंदों में किसी 17 खतरा होगा। और जहाँ की हम देख सकते हैं कि पहली इनिंग में उन 6 ओवरों में सिर्फ 56 रन हुए, जो कि हम देखें कि जहाँ पहली मैच में भी 70 रन हुए वहाँ पे भी वो डिफेंड हो गए। तो हम यहाँ पे जरूर देखा जाएगा कि किस प्रकार से प्रमोद मडवी और प्रियेश पवार इस स्कोर को डोमिनेट कर पाएंगे। इस बार डीप स्क्वायर लेग की ओर पर लगाता हुआ 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस 4 रन्स। कम ऑन डीजे। और यहाँ पे लगातार 3 चौके मारने के बाद, यानी कि फोर्स की हैट्रिक होने के बाद 16 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे। बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी अथर्व तावड्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचे पारितोषिक आहे। पार्टनरशिप सध्या बरोबर सुंदर आपल्याला पाहायला 40 धावांची दुसरा विकेटसाठी भागीदारी। फटका बेस्टॅमिंग बॉल हवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अनुमान लावता आला नाहीये। जणू काही तिथे फलंदाजाला दीर्घायुष्य हो असा शुभ आशीर्वाद दिला। कॅचेस विन द मॅचेस ध्रुव, हे समीकरण आपण समालोचन करताना नेहमी सांगतो। टिपा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस। झेल ड्रॉप झालाय, जीवनदान मिळालंय प्रमोदला। ये आपने एकदम बिल्कुल सही बात की सर कि देखिए सर, अगर एक तरफ से बैट्समैन किसी मैच में अच्छा, किसी गेम में अच्छा खेलेगा, किसी गेम में अच्छा नहीं खेलेगा, एक बॉलर कहीं पे मेडन ओवर डालेगा, कहीं पे 6 छक्के खाएगा, और यहाँ पे नो बॉल, और वहाँ पे राज भिरगावले कैप्टन की तरफ से फील्डिंग। पर एक फील्डर जो होता है, ये फील्डिंग डिपार्टमेंट जो होता है, ये बहुत ही टफ होता है। यहाँ पे आपको ग्राउंड की परिस्थितियों के अनुसार गेंद को पकड़ना होता है। कब कौन से पॉइंट से ये बॉल कब बाउंस बैक करेगी, इसका हमें कोई आइडिया नहीं होता, फील्डर को कोई आइडिया नहीं होता। इस बार यहाँ पे शानदार लॉफ्टेड शॉट, हवा में गेंद निकलती हुई, और यहाँ पे कॅच ड्रॉप झाले खरं तर फ्री हिट होता। यापूर्वी वेस्ट बीमर नो बॉल आला होता आणि त्यामुळे फ्री हिटचा चेंडू झेल घेतला जरी असता तरी फारसं काही नुकसान झालं नसतं। बॅटिंग टीमचं 45 झालेला आहेत। आता येणाऱ्या 14 बॉलमध्ये 11 करायच्या आहेत। 14 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज। सर हम यहाँ पे जो देखेंगे, ये जो 56 रन हुए जो कि सिर्फ और सिर्फ एक ही प्लेयर की वजह से रुके हुए। फिर से एक बार शानदार पे शॉट लगाते हुए लॉन्ग ऑन की तरफ, वहां पे 1 रन कंप्लीट, और यहाँ पे सिर्फ 1 रन और 1 रन पे दोनों बल्लेबाज संतुष्ट होना होगा, और स्कोर जब पहुंचा 46 रन। और अब इसके बाद हमें देखने मिलेगा कि 2.1 ओवर्स में जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 10 रनों की जरूरत है। पर 10 रन भी बहुत कम नहीं है, वो भी बहुत ज्यादा है एक बॉलर को डिफेंड करने के लिए। जरूर देखा जाएगा कि इस अगली गेंद पे सुयोग बिरगावले किस प्रकार से प्रियेश पवार को रोक पाएंगे। जरूर जो कि मैंने आपसे कहा कि ये जो 56 रन से 6 ओवर्स में ये किसकी वजह से रुके, तो वो सिर्फ रुके सिर्फ एक प्लेयर की वजह से, जो कि है प्रणय कदम, जो कि ऑन पावर राज भिरगावले की जिसने विकेट ली थी। फिर से एक बार दैट्स अ लॉफ्टेड शॉट आउट ऑफ द ग्राउंड, दैट्स गॉन फॉर अ 6 फ्रॉम प्रियेश पवार, 6 रन्स। कम ऑन डीजे। प्रियेश पवारसाठी प्रति षटकारात 100 म्हणजे 2 षटकार ठोकल्यात 200 रुपयांचं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जमा करा। आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी अवघ्या 4 धावांची गरज असेल। 52 झालेल्या आहेत, 56चा पाठलाग होता, आणि आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी अवघ्या आणि अवघ्या 4 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवर आता मात्र गोलंदाज दीपेशचा वापर केला जातो। दीपेश कदमला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 5 आहे। दीपेश आता मात्र काय करेल एक्झॅक्टली, कारण 12 बॉलमध्ये आता फक्त 4 धावांची गरज आहे। पूर्णपणे परिस्थिती आपण पाहिली तर
आई सासाईवाले तुळशी फायटर्स बाजूला झुकले. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. विजयासाठी अजूनही वाट पाहावी लागेल आई सासाईवाले तुळशी फायटर्सला. जहां पे हमें देख सकते हैं कि अब सिर्फ 12 गेंदों में 4 की जरूरत थी और अब 11 गेंदों में 3 रनों की जरूरत है. जहां पे 12 गेंदों में 20 से 25 रन की जरूरत हो सकती थी अगर राज बिरगावले 3 ओवर के बाद भी क्रीज पे रहता, पर बाद में प्रणय कदम शानदार उन्होंने गेंदबाजी की, राज बिरगावले को बैक टू द पवेलियन किया और उसके बाद जाके ये स्कोर 55 पे थम गया और फिर आई सासाईवाली तुलसी फाइटर्स के सामने बस 56 का टारगेट रह गया और अब आने वाली 10 गेंदों में सिर्फ और सिर्फ 2 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए. सो लेट्स सी प्रमोद बडवी ऑन द स्ट्राइक. गेंदबाजी के लिए दीपेश कदम. 10 चेंडू 2ची गरज असताना यावेळेस पायांवरती चेंडू जोरदार आढळतोय. पॅड्स वरती चेंडू आढळला जातोय आणि दरम्यान डॉट बॉलची समाप्ती. थ्रू डॉट बॉल फारसा काही इम्पॅक्ट टाकणार नाही त्या मॅचवर, पण अशी जेव्हा लो स्कोरिंगची एखादी मॅच समोर होते तो रायगड प्रीमियर लीग मधील देखील मॅच आठवते. 10 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना तो सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला होता, डिफेंड केला होता. यावेळेस फटका चांगला, फटका विजयाचा देखील आहे. सामना संपलाय. मॅच फिनिश आणि प्रमोद बडवीने आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय आणि बॅक टू बॅक 2 मॅचेस इथे जिंकत असताना आई सासाईवाले तुळशी फायटर्सनं कारनामा केला या स्पर्धेत.